पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव म्हणे तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। पंढरपूरला जायचं आहे का? पंढरपूरला जाऊन बाजार आमटी खायची आहे का? चला करूयात। मास्टर रेसिपीज मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। पंढरपूरला बाजार आमटी नावाचा प्रकार आहे, त्याच्या मागे हिस्ट्री सुद्धा आहे। काही पदार्थांना हिस्ट्री असते, जिओग्राफी असते, त्यातला हा प्रकार। चला सुरुवात करू। यामध्ये बघा सगळ्या भाज्या आहेत, म्हणजे वांग दिसतंय, त्यानंतर बटाटा दिसतोय, पालक आहे, फ्लॉवर आहे। ज्या ज्या काय भाज्या असतील तुमच्याकडे उपलब्ध, मटार असतील त्यावेळी मटार घाला। या धुतलेल्या डाळी आहेत, मसुरीची डाळ आणि तुरीची डाळ। ही दुधावरची साय आहे, त्याच्यानंतर कोथिंबीर आहे, हिरवी मिरची, लसूण आणि आलं। सगळ्यात पहिले आपण या डाळी ज्या आहेत त्या शिजायला ठेवू। हळद, मसुरीची डाळ, तुरीची डाळ आणि नंतर हिरवी मिरची, त्याच्यानंतर या 2-4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं जिरं आपण एकत्र कुटून घेऊ। तेल, थोडीशी हळद आणि भाज्या। चवीनुसार मीठ। आता बाजार आमटीची गोष्ट तुम्हाला सांगतो। ती गोष्ट अशी आहे की पंढरपूरला पूर्वी जो बाजार भरायचा, म्हणजे आताही भरतो, म्हणजे आठवडी बाजार, मग त्याच्यामध्ये भाजी बाजार, फळाचे दुकानं, धान्याचे दुकानं असे सगळे असायचे। आणि बाजार संपल्यानंतर संध्याकाळी काय व्हायचं की बाबा भाजीवाल्याकडे जी काय भाजी उरलेली असेल, चहावाला दिवसभर चहा विकून त्याचं मलाई किंवा साय उरलेली असते, थोडं दूध उरलेलं असतं, त्यानंतर कोणाकडे डाळी उरलेल्या असतात, म्हणजे त्या किराणेवाल्याकडे असतात किराणाच्या ओळीमध्ये, तर ती डाळ, त्या भाज्या उरलेल्या, ते थोडंसं दूध, साय वगैरे असं मिश्रित हे रूप असतं की त्यातला एक जण मग चहावाल्याच्याच दुकानामध्ये तो सगळ्या भाज्या परततो, त्याच्यामध्ये वरण टाकतो, त्याच्यानंतर उरलेली साय, दूध ते सगळं घालतो आणि अशा प्रकारे ही बाजार आमटी तयार व्हायची पूर्वी। आता तिचं स्वरूप बदललं आहे। आता त्याच्यावर काजू किसमिस वगैरे सुद्धा तुम्हाला मिळतील। कारण कसं असतं की एखादा प्रकार प्रचलित झाला, फेमस झाला, तर मग त्याचं रूप बदलतं, कारण तो सगळीकडे विकायला असतो। मग आमचं काहीतरी स्पेशल म्हणून मग त्याच्यावर क्रीम, फ्रेश क्रीम जे बाजारात मिळतं ते टाकायला लागले, त्याच्यात काजू यायला लागले, असा हा सगळा प्रकार आहे। पण ओरिजिनल प्रकार हा असा, मला खास पंढरपूरला आमचे एक मित्र आहेत बडवे म्हणून, तर त्यांनी हा शिकवला होता। आणि ती साय जी असते ती दुधावरची असते, मजा येते। थोडं तिखट, वरण आपलं छान शिजलेलं आहे। आणि आता हे तयार वरण जे आहे हे यामध्ये घालायचं आणि जेवढी पातळ करायची तेवढं पाणी घालायचं। त्याच्यानंतर हे आल्याचे तुकडे, हे मी थोडंसं इन्व्हेंट केलेलं आहे, कारण आलं सुद्धा हिरवी मिरची आणि लसूण बरोबर ठेचलेलं होतं। त्यामध्ये थोडंसं दूध, आणि याच्यावर ही दुधावरची साय, नॉट फ्रेश क्रीम जे बाजारात मिळतं ते नाही, दुधावरची साय। आता ही दुधावरची साय तुम्हाला घट्ट वाटली असेल तर ती का, आम्ही काय करतो की आमच्या इथे जवळपास 25-1 लिटर रोज दूध येतं। दूध तापवल्यानंतर त्याला थंड करतात, थंड केल्यानंतर त्याला साय जमते, ते तसंच्या तसं फ्रीजमध्ये ठेवतो। फ्रीजमध्ये ठेवल्यावर ती घट्ट अशी साय जी असते ती भाकरीसारखी किंवा जाड पोळीसारखी अशी ती साय होते। मग ती एकावर एक आम्ही जमा करतो। आठवड्याची साय जमली की त्याच्यामध्ये थोडंसं दही विरजण म्हणून टाकतो,
एकत्र करतो, बर्फ टाकतो, रात्रभर ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी त्याचं लोणी काढतो. तर असा हा प्रकार आहे, म्हणून ती तुम्हाला घट्ट वाटत असेल. आणि या मोठ्या पोळीचे तुकडे केलेले. तसं आता तुमच्या मनात आलं असेल, की बाबा आपण वरण तर भरपूर शिजवलं, घेतलं कमी. कारण हा जो पदार्थ आहे, हा असा सूत्रबद्ध पद्धतीने बनवलेला पदार्थ नाही आहे. जेवढं वरण उरलं तेवढं घेतलं, थोडी भाजी घेतली, एखादा बटाटा जास्त असेल तर बटाटा टाकला, पालक जास्त असेल पालक घातला. मग कसं करायचं? जेव्हा मी ॲज अ शेफ म्हणून किचनमध्ये पदार्थ तयार केला, तर त्यावेळी मी ठरवलं, की 2 वाट्या जर भाज्या चिरलेल्या असतील, तर त्याला 1 मोठी वाटी वरण घालायचं, शिजलेलं वरण. तर अशी आहे ही बाजार आमटी. पंढरपूरला गेलात तर विठ्ठल दर्शनानंतर बाजार आमटीचा सुद्धा मजा घ्या. आणि माझं म्हणणं म्हणाल का तुम्ही? म्हणजे माझं म्हणणं ऐकाल का? अगदी बाजारात घरगुती पद्धतीने जी आमटी तयार होते, ती शोधा, ती खा. नॉट अ 5 स्टार टाइप.